एवढी मोठी बॅग, ह्या 2 बॅगा घेऊन हा कधीच इथं आलेला नाही. तर आता मी पण चहा घेऊन घेतो. सर आपल्याला या म्हणताय. चलो हो मग. तर चला मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत आता. तुम्हाला मी काल म्हणलं होतं आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला चाललोय. फिरायला नाही चाललोय आम्ही, तर आम्ही चाललोय व्हिजिटला. हे बघा, घरचे आता टाटा बाय बाय करताय आपल्याला. तर आम्ही निघालेलो आहे व्हिजिटला. हा, लवकर या. तर बाय. आपल्यासोबत आपला अभिजित आहे आणि तो बघा आमचा जीवन समोर निघालेला आहे. खूप मोठी बॅग घेतली त्याने. मी का म्हणलं आपली ट्रान्सपोर्ट झाली. आणि मित्रांनो, एवढी मोठी बॅग, ह्या 2 बॅगा घेऊन हा कधीच इथं आलेला नाही. पण आज बाय. तर आज एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन हे आम्ही निघालेले आहे. काही शब्द नाही का? आमचे जीवन सर काहीच बोलत नाहीत आज. तर चला मित्रांनो, आता आमची कॅब येणार आहे आणि रेल्वे स्टेशनला निघतोय आम्ही. तर आता आमची कॅब आली आहे आणि आता आम्ही कॅबमध्ये बसलो आहे. अभिजित समोर बसलेला आहे इकडे आणि आता स्टेशनकडे आम्ही निघालो आहे. 5:15 ट्रेन आहे आपली आणि ती जवळपास त्याच वेळेच्या जवळपास येत आहे स्टेशनला. तर मित्रांनो, आता रेल्वे स्टेशनला जस्ट पोहोचलेलो आहे मी. नागपूरचं रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता. इथे रेल्वेचं इंजिन पण असं प्रेक्षणीय म्हणून या ठिकाणी ठेवलेलं आहे सर्वांसाठी. आणि जस्ट कॅब थोडं ट्रॅफिक होतं येताना आम्हाला, कारण सध्या इथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त आहे मित्रांनो. आता जस्ट स्टेशनला पोहोचलो आहे. स्टेशनवर खूप सारी गर्दी आहे. आम्ही प्लॅटफॉर्मकडे आता जातो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे आमचे सर आहेत. तुम्ही यांना ओळखता, हे पण येत आहे. आणि आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा दीपक सर आणि याला तुम्ही ओळखता, हा सचिन आहे. तर अशी आमची टीम आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता दिल्लीला व्हिजिटला. आमची ट्रेन थोड्या वेळात येत आहे मित्रांनो. मित्रांनो, मालगाडी जाता इथून कोळसा घेऊन. तर मित्रांनो, आता ट्रेनचं वेळ झालेला आहे. अनाऊन्समेंट झालेली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आता ट्रेन येते आमची आणि आमच्यातले 2 जणांची म्हणजे बोगी जी आहे ती B1 आहे आणि आमची B3 आहे. तर आता आम्हाला काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागेल त्या ठिकाणी. तिकडचे इकडे, इकडचे तिकडे असं काहीतरी करू. तर आता आम्ही करू. आता थोड्याच वेळात ट्रेन येते मित्रांनो. आल्यावर तुम्हाला दाखवतो मी ट्रेन. तर मित्रांनो, आता रेल्वे आली आहे आणि रेल्वेमध्ये आम्ही बसलो आहे. सर्व इकडे बसलं आहे. दीपक सर पण इथे आहे. सामान ठेवत आहेत वरती. सीटबरच्या खाली पण आम्ही सामान ठेवलेलं आहे. आणि आता प्रॉब्लेम आमचा, मी तुम्हाला म्हणलं, आमचे 2 बर तिकडे आहेत. आता ते ॲडजस्ट करण्याचं काम सुरू आहे सध्या. अभिजित तिकडे गेलेला आहे आणि आता थोड्याच वेळात ट्रेन निघेल आपली नागपूरवरून आणि दिल्लीला पोचायला आम्हाला नाही म्हणलं तरी आता सकाळचे 10-11 वाजता तरी वाजतीलच, कारण ट्रेन ऑलरेडी लेट आहे. आणि मी म्हणताच आता त्या क्षणी ट्रेन नागपूरवरून निघालेली आहे मित्रांनो. तर दीपक सर टाटा बाय बाय करतात.
अँटिक चहा, रेल्वेमधली अँटिक चहा आहे ही. चहा आलेली आहे. सरांनी पण चहा घेतली. जीवन काही घेत नाही म्हणलं. आणि अभिजितने तर ऑलरेडी मस्तपैकी कॉफी घेऊन घेतलेली आहे. हा, तर आता मी पण चहा घेऊन घेतो. सर आपल्याला या म्हणतात. आणि मला आता जवळपास 10 वाजतील आम्हाला हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला पोहोचायला. आणि तिथून पुढं जवळपास 2 घंट्याचा अजून प्रवास आहे आमचा. तर आता सकाळी उठलो सगळेजण, मस्त चहा वगैरे सुरू आहे. तर आपण भेटूया आता रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरती उतरलेलो आहे. तुम्ही पाहू शकता. सर्वजण आता आम्ही बॅग्स वगैरे घेऊन आता बाहेर पडतो आहे. इथून सुद्धा आम्हाला जवळपास 2 तास लागणार आहेत. अजून इथून मेट्रो पकडायची आहे. मेट्रो नंतर पुढं जायचं आहे आम्हाला, बरंच लांब. तर मित्रांनो, आता सचिनला आम्ही ओढून मदारमध्ये घेऊन आलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर दिल्लीचा पोहा स्पेशल अभिजित सरांच्या आग्रहास्तव आम्ही आता या ठिकाणी पोहा खात आहेत. कुठे गेले अभिजित सर? ते पोहा खाण्यामध्ये मग्न आहेत. तर आता आम्ही पण मस्तपैकी पोहा खाऊन घेतो मित्रांनो. चला मग. तर मित्रांनो, आता आम्ही हजरत निजामुद्दीन मेट्रो रेल्वे स्टेशनच्या तिथे आलो आहे. आणि तिकीट्स काढून अभिजित आलेला आहे. सचिन जरा फॉर्ममध्ये आलेला आहे. आणि आता आम्ही मेट्रोने प्रवास करतोय पुढचा. तिकीट्स वाटप केले आहे. समयपूरपर्यंत जायचं आहे आपल्याला मित्रांनो. चलो. गोदी में इतना बड़ा हाथी रखा हुआ है, क्या उड़ाएंगे वहां से? इधर मारना पड़ेगा राइट. हाँ, यही से आगे से राइट. इधर तो राइट है ना. अरे वही तो बोला ना, वो क्या राइट है? वो उधर गाड़ियाँ खड़ी है. रोड है ना, रोड. अरे इधर से ले लेना था ना यार, कुछ नहीं होता. ये थोड़ा अलग हिसाब. वाया रोड बनता है, वाया वक्त पता है. वो टोपी वाले को पूछ लेना हॉस्टल कहाँ है मेरे को. क्या रूम बाकीच्या लहान आहे म्हणजे काय बोलतोय? अरे वो सामने मंदिर दिख रहा है. उससे पहिले रोकना है. तो पहले बोले तो यही हो सकता है. तर मित्रांनो, आता जवळपास 1 वाजत आलेला आहे. आणि आता आम्ही राष्ट्रीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड इकॉनॉमिक्स दिल्ली येथे पोहोचलेलो आहोत आम्ही. तुम्ही पाहू शकता मागे ई रिक्षाने आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे. हॉस्टेलकडे आम्ही निघाला आहे. तर आता मस्तपैकी रूम वगैरे घेतात आम्ही, फ्रेश वगैरे होतो. त्यानंतर मग अजून कुठे जायचं ते पाहू मित्रांनो. तर आजचा ब्लॉग याच ठिकाणी आपण एंड करूया.
आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.